वस्तू इथे ठेवलेली आहे आणि ह्या वस्तूवर आपण आता असा प्रकाश पाडला. प्रकाश पाडल्यानंतर काय होतंय की हा आलेला जो प्रकाश आहे तो इथपर्यंत ह्या वस्तूपर्यंत आला. याच्यानंतर ह्या वस्तूमधून तो मध्ये शिरून पलीकडे जाऊ शकला नाही, तो इथं अडवला गेला, म्हणून या वस्तूची सावली या ठिकाणी निर्माण झाली. मग असे जे पदार्थ असतात की ज्यांच्यामधून प्रकाश किरण आरपार जाऊ शकत नाही, अशा पदार्थांना म्हणतात अपारदर्शक पदार्थ. लक्षात आलं? मग आता असे अजून कोणते अपारदर्शक पदार्थ तुम्हाला माहिती आहे? भिंत, अजून पुस्तक, व्हेरी गुड. आता ही वस्तू आहे बघा. या वस्तूवर मी हा पदार्थ धरलेला आहे. काय आहे हे? काच आहे. आता ह्या काचेच्या वरती प्रकाश पडलेला आहे आणि प्रकाश पडल्यानंतर ते प्रकाशाचे किरण खाली गेले आहेत आणि आपल्याला खालची वस्तू सुद्धा दिसते आहे. बरोबर? बरोबर आहे का? याच्याऐवजी जर आपण दुसरी एक वस्तू घेतली आणि ती वस्तू जर आपण अशी पकडली तर दिसतं का? बघा बरं. नाही. दिसतंय का? नाही. म्हणजे हा जो पदार्थ, हा कोणता पदार्थ झाला? अपारदर्शक झाला. आता त्याच्याऐवजी आपण काच वापरली. काच वापरल्यानंतर काचेच्या खालचा कागद आपल्याला दिसतो आहे. म्हणजे काच कशी आली? पारदर्शक आली. बरोबर? तर ज्या पदार्थामधून अशा प्रकारे प्रकाश किरण आरपार जातात त्या पदार्थांना पारदर्शक पदार्थ म्हणायचं. मग काच ही पारदर्शक आहे. त्याच्यानंतर अजून काय सांगता येईल आपल्याला? पारदर्शक पदार्थ. पाणी सुद्धा पारदर्शक आहे. हवा सुद्धा पारदर्शक आहे. बरोबर? आता आपण एक वेगळा प्रयोग करूया. आता बघा, पाण्यामध्ये आपण काहीतरी वस्तू टाकलेली आहे. काय वस्तू आहे ती? गोटी आहे. बघा, आता ह्या काचेच्या बीकरमध्ये काय दिसतंय तुम्हाला? गोटी दिसते. बरोबर? आता ती आपल्याला सहजपणे दिसते कारण काच आहे. काच ही पारदर्शक असल्यामुळे आपल्याला गोटी सहज दिसते. आपण काय करूया, आता ह्या काचेच्या ग्लासामध्ये थोडं पाणी टाकूया. बघा, आता आपण काय केलं, या बीकरमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यात थोडंसं दूध टाकलं. दूध टाकल्यामुळे पाण्याचा रंग कसा झाला? सफेद झाला. बरोबर? हां. आता हे पाणी थोडंसं दुधट झालेलं आहे की नाही, एकदम पूर्ण पांढरा रंग पण नाही आहे. आणि याच्यामध्ये आता गोटी टाकल्यानंतर ती गोटी कशी दिसते? बघा बरं. अंधुक दिसते. कशी दिसते? अंधुक. मग याचा अर्थ काय की ह्या ठिकाणी जो प्रकाश जो पडलेला आहे तो प्रकाश त्या भांड्यामधून आतमध्ये गेलाय, पण पूर्णपणे गेलेला नाहीये. काही प्रमाणातच जेव्हा प्रकाश वस्तूमधून आरपार जातो तेव्हा त्याला अर्ध पारदर्शक पदार्थ असं म्हणतात. म्हणजे ज्या पदार्थातून थोड्या प्रमाणामध्ये प्रकाश आरपार जातो त्याला अर्ध पारदर्शक पदार्थ असं म्हणतात.